ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि शौर्याची गाथा सादर होत आहे आपल्या रहाटगाव नगरीमध्ये आणि आपल्या पावनभूमीमध्ये. लक्षात असू द्या. तर आपले शाहीर कुठलाही कार्यक्रम म्हटला की गणरायाला वंदन करावंच लागतं. म्हणून शब्दाकडे ध्यान द्या, संस्कृती जपा आणि आपल्या घरात ठेवा, असा अनमोल नजराणा. तर ऐकूया गण गवळण सादर करत आहे किशोर हातांगळे. हॅलो. रनिया नावे, नाहीतर रंग दिसे
माना तुझा आम्ही करुण प्रारंभ तपावर थापतून तुझ्याचा तपावर थापतून तुझ्याचा तपावर थापतून तुझ्याचा तपावर थापतून तुझ्याचा जाहीर हा महाराष्ट्राचा प्राण जाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू जगात शिवप्रभू जगात गुणगान विराजी शिवप्रभू जगात गुणगान विराजी आदिला मला साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम घाटे बाबांच्या गुरु चरणाला गिरहारी गुरु चरणाला गिरहारी गुरु चरणाला गिरहारी माझे नामानंदाला माझे नामानंदाला केला तुकारामा केला सोनामा केला पांडुरंगाला संभाजीनगर जिल्हा पटला मुक्कामी राहत गावाला शाही सात गडविला पुन्हा तरुण शाही शाहीला नाही गात पवड्याला गात पवण्याला गिरहारी गात पवण्याला गिरहारी हा महाराष्ट्र संतांची पावनभूमी आहे. या मातीने अनेक महापुरुषांना धर्माला घातले. त्याचा भेद साहित्याचा चित्रत आला. म्हणून शब्दाकडे ध्यान द्या. संस्कृती जपा आणि आपल्या घरात न्यावा असा अनमोल नजराणा देशभर मुंगली सत्तेचा आलाप बसलेला आहे. कुणी कुणाचा वाद नव्हता आणि अशा काळामध्ये पैठणच्या वळवंटात उभा राहून एकनाथ महाराज सर्व देवदेवतांना आमंत्रण देत आहेत. वेरूळ गावामध्ये भोसले घराण्यात एक शक्ती जन्माला आली. बाबाजी भोसल्यांना मुलगा झाला आणि या मुलाचे नाव मालवजी. दुसरा मुलगा विठोजी. हे मुलं लहानाचे मोठे होऊ लागलेले आहे. कुस्तीचा नाद झाला विठो मालवजीला. कुस्तीचा नाद झाला विठो मालवजीला. विठो मालवजीला तालमीत ठोक दांडाला. तालमीत ठोक दांडाला. फिरली पंचाला. करगणा फिरली पंचाला. कैवत फिरली पंचाला. साधारण यह बनविला. साधारण यह बनविला. शेजारी जवळ असणारी रात आली. त्या बाबेशाला कळलं की भोसल्यांची दोन मुलं त्यांनी आपला देहबलबंद मिळवलेला आहे. आमंत्रण दिलं दोघाला दोन भावाला विठो मालवजीला. आमंत्रण दिलं दोघाला दोन भावाला विठो मालवजीला. सैन्यात भरती दोघाला गिराली. दोघांना गिरहारी दोघांना गिरहारी दोघांना गिरहारी सैन्यात भरती होतात. देवगिरी किल्ला हा दौराचा भाग बनला होता. या ठिकाणी सत्ता पाठ्याची होती पण आमची माणसं लाचार बनली होती. स्वाभिमान संपलेला होता. पट्ट्याची चाकरी करण्यामध्ये मोठेपणा मानून आपले लोक त्या दिशेला मार्ग करू लागले. असं वारंवारी तसं चालू लागले. मानवजी आपल्या पराक्रमाचा गाथा करू लागला आणि या पराक्रमामुळे सरदारची बिल्ली भोसल्याला गिरहारी. बिरली भोसल्याला गिरहारी बिरली भोसल्याला गिरहारी बिरली भोसल्याला गिरहारी मालवजी होते होते. त्यावेळेसच्या धामधुमीमध्ये संसाराचं म्हणावं सुख रणांगणात आपल्याला लढणाऱ्याला मिळत नसेल. धामधुमीत
वर्षाचा काळ आणि 14 वर्षाचा वेळ निघून गेला. संतान नाही घोटाळा, संतान नाही घोटाळा, नर्स गेली कैक देवाला, नर्स गेली कैक देवाला, वैद्याचा सल्ला घेतलेला पण घोटमाळा पिकला नाही. उमाबाई नाराज होती आणि आज काळात मुक्कामी आसनगराला गेला. उमाबाईने नवाज केलं. उमाबाई नवस म्हणल्या, नवस गेलं मी मला बोललं समजाला, जर माझा मुलगा झाला तुझं नाव ठेवी न त्याला. उभारचा अंगावर उचलला. उमाबाई नवस बोलल्या आणि आपल्या निवासस्थानी आल्या. काय कारण होतं एवढ्यात? उमाबाईला दिवस गेले, मुलगा झाला पण त्या मुलाचं नाव काय त्याला प्रश्न पडला. दिवसामागे दिवस गेले, बाईला दुसरा मुलगा झाला आणि या दोन्ही मुलांचे नाव एकाच वर्णात ठेवण्यात आली. मोठ्या मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शहा शरीफ म्हणजे त्या पिढ्याचं नाव. उदाहरणामध्ये स्वतंत्र आयुष्याने भोगणारे भगवतीराव जाधव देशमुख हे 5,000चे मनसबदार होते. राजा शिंदे त्यांची जागा होती वतनाची. भव्य किल्ला आज इथं तुम्हाला वैभव सांगितलं तर पाहायला मिळेल. विचारलं मोठं झाल्यानंतर काय करणार? घोड्यावर बसणार, राज्य कारभार करणार. वा वा वा, बोलक्यापणा मुलाचा. त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला आपल्या मांडीवर बसवलं. वाड्यात फिरणाऱ्या मुलीला बघितलं, आपल्या वडिलांच्या मांडीवर कुठेतरी बसलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरात अनुभव घ्या. तुमच्या मुलाला दूर ठेवा आणि दुसऱ्याचा मुलगा जवळ घ्या, तर त्याची काय अवस्था होते. त्याचा चेहरा गोरा बदलला जाईल आणि त्याने ठाव पडण्याशिवाय राहणार नाही. हीच अवस्था झाली. मांडीवर शहाजी बसलेला, मांडीवर शहाजी बसलेला, नाही सोनं झालं की दारात, नाही सोनं झालं की दारात. जे मोठं घेतलं शहाजीला, घेतलं शहाजीला. गाणं गुलाल होता. या दोघांनी गुलाल होताला एकमेकांना तोंडाला लावला. अरे रे रे, भांडू नका, भांडू नका. जगपंचमीच्या सणाला दोघांनी गुलाल उधळीला, गुलाल उधळीला आणि राहत. जाधव बोलले समयाला, बोलले समयाला. मालोजी उभे राहिले. ऐकलं का मंडळी? राजे साहेबांनी आपली मुलगी आमच्या मुलाला घेऊन दिली. मात्र जाधवांच्या लक्षात आलं की आपण सहजासहज काही बोलून गेलो. मंडळी, भोसल्यांचा गैरसमज झाला. त्या अर्थाने बोलू नये आणि का आमचा मुलगा आपल्या मुलीला सोडलं जात नाही. जाधव त्याला बराबरीचं नातं असावं लागतं. देण्या घेण्या रोटी भेटीचा व्यवहार केला जातो तेव्हा समोरची बातमी आपल्या बराबरीची आहे का नाही त्याचा विचार करावा लागतो. तुम्ही सरदार आहात, आम्ही राजा आहोत. सरदाराच्या मुलाला मुलगी देण्यासाठी आम्ही काय गांजा पिलेली, दारू पिलेली. वडिलांचा अपमान झाला. बोलले हेच थोडा छान होतं हे म्हणाले. वडिलांना तो अपमान सहन झाला नाही.
गेले. मग मात्र थोडंसं जाणवलं बघा साधवाला. भोसल्यांचा अपमान झाला, बोललो आपणच. त्यांची समजूत काढावी म्हणून ते सकाळी त्यांच्या वाड्यावर आलेले. काय भोसले सकाळी जो काय प्रकार घडला त्याच्याबद्दल आलो आम्ही. काय बोलगे देतो म्हणून सांगायला आलात? भोसले कोण सांगून बोला. झाला बराबर ठेवून टाकी पोरगी. हे शोभ जात नाही तुम्हाला. याच वेळेला दोघा भावाने नोकरीला राजीनामा दिला. विठोजी आणि मालोजी आपल्या गावी परत आलेले. या गावाचं नाव आहे वेरूळ. एका दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला? दृष्टांत मालोजीला. मालोजी उठा. आपल्या स्थितीमध्ये असणारं वारुळ करा. या ठिकाणी तुम्हाला 7 रांजण मिळतील. या द्रव्याचा उपयोग करा. वाडा बांधा, घोडे हत्ती खरेदी करा आणि कृष्णेश्वराच्या मंदिराचा जगणं उद्धार करा. आणि आणखी काय सांगितलं माहित आहे? जो तुझी सून बनेल तिच्या पोटी महापुरुष जन्मालेल. तिच्या पोटी महापुरुष जन्मालेल. तोच आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करील. हिंदू धर्माचं रक्षण करील. जागाने इडू जगदंबेला साक्षात्कार दिला. जगदंबेला सांगितलं तुम्हाला द्रव्यलाभ होणार आहे. आपल्या स्थितीमध्ये असणारं वारुळ करा. या ठिकाणी तुम्हाला द्रव्यलाभ होणार आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला कृष्णेश्वराच्या मंदिराचा जन्म उद्धार करा. आणखी काय सांगितलं माहित आहे? जो तुझी सून बनेल तिच्या पोटी महापुरुष जन्मालेल. तोच या हिंदू धर्माचं रक्षण करेल. अरे दादा काय तुझ्या डोक्यात? अरे जीव करता नोकरी सोडून आपल्याला इथे यावं लागलं. हा काढून टाक डोक्यातला गुण. नाही नाही, हा जगदंबेचा साक्षात्कार आहे. हा जगदंबेचा साक्षात्कार आहे. प्रणाम कुल स्वामिनीला तुळजा भवानीला. प्रणाम झाला भोसल्याला द्रव्य मिळालं. याची विल्हेवाट करायची म्हणून त्यांच्या वडिलांचे रोज कोणी म्हणे यांनी चोरी केली, कोणी म्हणे यांनी टाके टाकले. म्हणून त्यांच्या वडिलांचे रोज केशव स्वामी भट या भटाचं गाव आहे श्रीगोंदा. सर्व कल्पना दिली आणि त्या द्रव्याची विल्हेवाट लावली. भोसल्याच्या दारात हत्ती घोडे डुलायला लागले. मोठे राजे झाले आणि काय काळ निघून जातात. शहाजी राजे आता 15 वर्षाचे झाले. नुकतीच गालावर काही छटा दिसायला लागलेली आहे. किडदार शरीर होकार विस्फोट होण्याला लागलेलं आहे. किडदार शरीर येता जाता हा शहाजी भोसला म्हणजे ज्ञानोजीचा मुलगा साधवांना दिसू लागला. सर्व पाहून शहाजी भोसल्याला सर्व पाहून शहाजी भोसल्याला काय वाटलेलं पृथ्वीनाथ व्हाला, काय वाटलेलं पृथ्वीनाथ व्हाला. सीता बुद्यावी शहाजीला कन्याला ना मुलगी लागला. निघून जातो एवढ्यात. 4 वर्ष झाली, 4ही जगवल्या गेली आणि 7 वर्षाचा काळ निघून गेला. आणि या 7 वर्षाच्या काळानंतर तुला काय पाहायला भेटलं? हिंदूंच्या अनेक कोणी पळून आणलेलं आहे. त्यांचा शील उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांच्या किंकाळ्या काढायला गेलेलं आहे आणि काही कापल्या जाऊ लागलेलं आहे. हा यमुनांच्या गंगानाथ पाहून एका दिवशी पुराणगरच्या जगदंबेच्या समोर आले. हे पुराणगर कुठे म्हणाल? नगर पासून 2.5 किलोमीटर आहे. या ठिकाणी
घोड्यावर बसायचं शिक्षण देत आहे. म्हणत आहे बाळा माझ्यावर रागू नको, माझ्यावर रागू नको बाळा. तुझी आई रात्रभर का दौड करत आहे तुला माहित आहे? तुला असंच घोड्यावर दौड करावं लागणार आहे. म्हणूनच तुला घोड्यावर बसायचं शिक्षण देते बाळा, शिक्षण देते. असा जिजाबाईचं शिक्षण होतं. आणि लघुजी दादाला मुलाला बोलावलं, आमनुसत्ता दिली आणि जिजाबाईला शिवनेरी गडावर काढतात, आरोळी दिली. आबा आबा ज्याच्यासाठी आपला ज्याच्यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे छिळवला, ज्याच्यासाठी शब्दगती ताकद दाखवली, त्यानं तुम्हाला खलास केला. आबा त्यानं तुम्हाला खलास केला. जिजाबाई आजारी पडल्या, पोटात दुखायला लागलं. एक दिवस गेले, 2 दिवस गेले, हकीम होते, वैद्यनाथ होते, डॉक्टर होते. तिसरा दिवस लावला, सूर्यास्तमनाची वेळ आणि एक बाई बाहेर पळाली आणि काय म्हणाली? ऐकलं का, ऐकलं का? राणी साहेबांना मुलगा झाला, मुलगा मुलगा मुलगा. एकेकाने सह्याद्री हसला. चंद्र सूर्य असेपर्यंत याच्या नावाची कीर्ती आणि झेंडा पडायला जाईल. आता प्रतिभा पडायला लागलेले. साहेब म्हणतात प्रतिभा दक्षिणेच्या अपेक्षेला काहीतरी सांगू नका. राणी साहेबा आम्ही दक्षिणेच्या अपेक्षेला बोलत नाही. मुलाची जन्म वेळच अशी आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत याच्या नावाची कीर्ती आणि झेंडा पडायला जाईल. दोरी पाळल्या जिजाबाई हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवला नावाला, शिवाजी ठेवला नावाला. साईरामाचा तळविला
थोडक्यात व्याख्यान थोडसा पुढं पोवाडा तानाजी मालुसरे ऐकूया पोवाडा थोडसं व्याख्यान होईल पण पोवाडा होईल त्याच्यानंतर राजांना शब्द दिला मासाहेबांना येत्या अष्टमीला कोंडाण्यावर भगवा फडकील आणि या शब्द दिल्याच्या नंतर तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याचे मालुसरे बरोबर शेलार मामा येत आहेत. शेलार मामा बरोबर येत आहेत म्हणताय जाऊ साहेब म्हणतात राजन आपला तानाला बघा ताना. अरे कोण ताना दादा? तेवढा प्राणप्रिय छत्रपती शिवाजी राजा तेवढाच प्राणप्रिय माझा तानाजी मालुसरे होता. लई प्रेम होतं राजांवर, लई प्रेम होतं तानावर. आपल्या लेकराच्या निमंत्रणाची अक्षता घेऊन आलेला आहे आणि राजाला निमंत्रणाची अक्षता घेऊन आला आहे. म्हणत आहे राजे बालराबाचं लग्न काढलंय म्हणून मुलाची अक्षता घेऊन आलेलं आहे. बरोबर वा वा काय आनंदाची बात आहे. वा वा पण कधी आहे लग्न सांग ना. का नाही येणार हा राजा? येईन ना. तुझ्या लेकराचं काय माझ्या लेकराचं काय वेगळं आहे का नाही येणार हा राजा? येऊ ना राजा. मासाहेब आपणास यावं लागेल. मासाहेब येतील. मग राजा म्हणत आहे पण सांग ना कधी लग्न? अष्टमीला. आणि गड कधी घ्यायचा आहे? येत्या अष्टमीला. मग राजे दबकले, राजे थांबले. राजे म्हणत आहे नाही रे जमायचं ताना. का नाही जमायचं? आत्ताच बोलला होता तुझ्या लेकराचं काय माझ्या लेकराचं काय वेगळं आहे का? आणि आता म्हणता नाही जमायचं राज. अरे नाही रे जमायचं. त्या दिवशी लई महत्वाचं काम आहे. त्या दिवशी लई महत्वाचं काम आहे मला. पण सांगा ना राज माझ्या लेकरापेक्षाही मोठं महत्वाचं काम आहे राज. हे ताना हट्ट करू नको. हट्ट करू नको ताना. हट्ट करू नको. मग सांगा ना राजे काय काम आहे? अरे त्या दिवशी आम्हाला मोहिमेवर जायचंय. त्या दिवशी लई महत्वाचं काम आहे. त्या दिवशी मोहिमेवर जायचंय. मग राज तुम्ही लग्नाला थांबणार नाही? नाही ना. तुझा लग्नाचा कार्यक्रम तू करून घे म्हणे राज. मग मी बी येतो तुमच्या सोबत. नाही वेडास का घोडा आहे म्हणे तू राज. नाही ना मी येतो म्हणे राजा आपल्या संग. नाही वेडा आहेस का घोडा आहे राज? नंतर लग्न मग मी आपल्या सोबत येतो म्हणे राजा असं म्हणतात. तानाजी मालुसरे म्हणतो नाही राजे म्हणते राजे म्हणते जा लग्नाची तयारी कर. बाप आईस तू वर बाप आईस. हे नाही जमायचं म्हणे. तू जा म्हणे. तू वर बाप आईस म्हणे. वेडा आहेस काय घोडा आहेस का म्हणे तू? जा तू लग्नाची तयारी कर. नाही राज मी सुद्धा तुमच्यासोबत मोहिमेवर येतो. जा लग्न जा. मंडप चाललाय हळदी लागली. वेड्यासारखं करू नको. मग तानाजी मालुसरे म्हणतात मग राजा म्हणतात उदयभान मृत्यू उदयभानाने गड राखलाय. उदयभान मृत्यू आहे म्हणे राजा. असून द्या ना म्हणे तानाजी. असून द्या ना उदयभान किती जबरदस्त. उदयभान राजे म्हणतात अरे एक वार केला की त्याने 10 जण खलास करतो. एक वार केला की तो हात तोडतो. एक वार केला की तो ढाल तोडतो. आणि एक वार केला की छातार सोलतो. असा इतका खतरनाक उदयभान आहे. आणि त्या उदयभानाने गड राखलाय. इतका जबरदस्त आहे. तानाजी मालुसरे म्हणतात राज असून द्या ना किती बी खतरनाक. असून द्या ना किती बी जबरदस्त. एक वारात 10 जण खलास करत असन. एक वारात ढाल तोडत असन. एक वारात छातार सोलत असन. पण हा तानाजी हा महाराष्ट्राच्या मातीचा आहे. असून द्या ना किती बी खतरनाक. या तानाजी हा महाराष्ट्राच्या मातीचा आहे. मातीचा. हो. आणि तानाजी मालुसरे म्हणतात घ्या इडा राजू घ्या इडा. हे ऐकून राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले. राजाच्या डोळे पाण्याने डबडबले. अरे उदयभान मृत्यू आहे. आणि तो विडा राजाने तानाजी मालुसरेला दिला. आणि तानाजी मालुसरे कोणाला घेण्याकरता निघाले. अरे त्या महाराष्ट्राच्या मातीचा तानाजी मालुसरे
आणि तानाजी या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. ह्या काय आऱ्यागाऱ्याचा तानाजी मालुसरे नाही, या स्वराज्याचा रक्षक आहे. म्हणून राज मग या ऐकून राजाला किती काय प्रेम आहे या स्वराज्यावर, काय प्रेम आहे या मातीवर. आणि तानाजी मालुसरे विडा उचलला. मग आधी लगीन कोंडाण्याचं मग मात्र राहेबाचं हार हार महादेव, हार हार महादेव. तानाजी वीरगर चला, तानाजी वीरगर झाला. तानाजी वीरगर चला, वीरगर चला. आणि आपल्या घरी आलेला आहे आणि आपल्या पत्नीला म्हणतोय कोसा काम. त्याची पत्नी म्हणत आहे आम्ही ऐकलं ते खरं आहे आणि आपण लढायला जाणार आहे. हो म्हणे तुमची नेहमीचीच लढाई आहे, आपल्या घरी लग्न आहे. मग बायको त्याने कपडे आणून दिले, पोशाख केला आणि ताटातलं ओळायला मिळाले. ताट घेऊन आल्यानंतर कुंकुम तिलक केला आणि ताटात ओळख असताना ताटात निरंजनी विजली. ताट जमिनीला कोसळलं गेलं. ताट जमिनीला कोसळलं गेलं आणि अपशकुन झाला. हो अपशकुन झाला. आपण लढायला जाऊ नका, अपशकुन झाला. फुलचाटे बाईच्या जातीला अक्कल नाही म्हणतात, त्यात काय खोट नाही. येतो आम्ही सूर्याजी मामा, हार हार महादेव. तानाजी वीरगर चला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. झाले तयार. Check, check, 5.